नमस्ते मैत्रिणींनो, मी कविता पवार सखीकट्टे चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक पारंपरिक काशाय नावाचा चाय बनवणार आहोत। त्याची तुम्हाला मी रेसिपी सांगणार आहे। काशाय नावाचा एक चाय म्हणजे पारंपरिक पद्धतीचे चाय पद्धती आहे। त्यामध्ये आजकाल मुलांना, लहान मुलांना, मोठ्यांना सर्वांना चहा आवडतो। चहा हा किती दुष्परिणाम आपल्याला माहित आहे। त्यामुळे हा पारंपरिक काशाय नावाचा चहा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: काळी मिरी लागणार आहे आपल्याला, धणे लागणार आहेत, जिरे लागणार आहेत, त्याचबरोबर सुंठ पावडर लागणार आहे, हळद लागणार आहे, गूळ लागणार आहे, वेलची लागणार आहे। ही सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे व याची कृती पुढील प्रमाणे आहे। काशाय चायसाठी आपल्याला काळी मिरी लागणार आहे, बडीशोप लागणार आहे, दालचिनी लागणार आहे, वेलची लागणार आहे, त्याचबरोबर धणे लागणार आहेत, जिरे लागणार आहेत, हळद लागणार आहे, गूळ लागणार आहे, सुंठ पावडर लागणार आहे व दूध लागणार आहे। आता मी तुम्हाला यापुढे याची कृती करून दाखवते। कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये मी मिरी घातलेली आहे। सर्व जिन्नस आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। सर्व जिन्नस एकत्र जरी घेतले तरी चालतात। हे सर्व जिन्नस मंद आचेवर आपल्याला हलकेसे 5-10 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत। काशाय चहा हा खूप स्वादिष्ट लागतो। मी चहा पीत नव्हते, पण मी माझ्या आजीच्या गावी गेल्यानंतर तिथे मला चहाची ऑफर केली, पण मी चहा घेत नाही हे कळल्यानंतर माझ्या आजीने हा काशाय चाय मला प्यायला दिला। तो चवीला इतका रुचक होता। हे पचनासाठी पण चांगला आहे, आपण लहान मुलांनाही देऊ शकतो, म्हणजे सर्वांसाठी हा फायदेशीर आहे। असे मंद आचेवर मी चांगलं भाजून घेतलेलं आहे। मंद आचेवर हे असं भाजून घेतलेलं आहे। आता हे थोडं 2 मिनिटं थंड करून मी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे। सर्व जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यात असे घेतलेले आहेत। त्यावर आता मी 2 चम्मच हळद घालणार आहे, त्याचबरोबर त्यामध्ये मी 2 चम्मच सुंठ पावडर घालणार आहे। ही सुंठ पावडर मी घरी बनवली आहे। हे आपल्याला मिक्सरवर एकदम बारीक अशी बारीक पावडर, ब्लाइंड बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। आता आपण काशाय चाय बनवणार आहोत। काशाय चाय बनवण्यासाठी मी 2 कप पाणी घेतलेलं आहे व गॅसवर ते गरम होण्यासाठी ठेवलं आहे। पाणी उकळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काशाय पावडर जी बनवली आहे त्यामध्ये 1 चम्मच टाकायची आहे। 1 चम्मच पावडर मध्ये तुम्ही 4 कप काशाय टी बनवू शकता। काशाय टी पचनासाठी चांगली आहे, आपलं पाचन सुधारतं, त्याचबरोबर भूक सुद्धा लागते। हे सकाळ संध्याकाळ आपण दोन्ही वेळेस पिऊ शकतो आणि म्हणजे कोणीही प्यायला बंधन नाहीये। छोट्या मुलापासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी चांगलं आहे। आता हे पाण्याला उकळी आलेली आहे। आता ह्यामध्ये मी 2 चम्मच गूळ घातलेला आहे। सर्व गोष्टी ह्या थंडवा देण्यासाठीच आहेत शरीराला। आणि ह्याला चांगली प्रॉपर उकळी आल्यानंतर मी ह्यामध्ये दूध घालणार आहे। चहाला चांगली उकळी आलेली आहे, आता त्यामध्ये मी दूध घालत आहे। ह्या चहाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यामध्ये दूध घातलं तरी गुळ असून सुद्धा चहा फुटत नाही आणि चहा पूर्णपणे चहाचा स्वाद एकदम म्हणजे चहासारखं दिसत असल्यामुळे ना लहान मुलं सुद्धा आवडीने पितात आणि सर्वांसाठी चांगला आहे। काशाय चहा हा तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। काशाय चहा तयार झालेला आहे। त्याचा वास इतका सुंदर येत आहे। हा चहा तुम्ही नक्की करून पहा। जर तुम्हाला काशाय चाय पद्धती आवडली तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सखीकट्टे चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।